नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। मी आज अशा विषयावर बोलणार आहे जे सर्व मराठी माणसांच्या हृदयातला विषय आहे, सर्वांचा आवडता विषय आहे, ते म्हणजे मराठी सिनेमांची अवस्था। हा विषय खरं तर काळजातला विषय आहे। मी काळजात हात घालतोय या ठिकाणी खऱ्या अर्थानं, कारण मराठी सिनेमाची अवस्था म्हणतोय मी, दुरवस्था म्हणत नाही। दुरवस्था म्हणण्यापेक्षा मराठी सिनेमासाठीची आव्हानं असं आपण या ठिकाणी म्हटलं तर फार चांगलं होईल। खरं सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण सैराट, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली असे अनेक सुपरहिट चित्रपट पाहिले आणि यांचं बजेट कमी आणि प्रॉफिट जास्त असे हे सुपरहिट सिनेमा आपण पाहिलेले आहेत। हे सर्व पाहिल्यानंतर असं वाटतं, अरे वा, मराठी सिनेमा सुसाट सुटलाय की काय। पण दुसरीकडे जर बघितले, असे काही सिनेमा येतात, त्यांचे पोस्टर लागतात, थिएटरला सिनेमा येतो कधी आणि कधी निघून जातो कळत देखील नाही। ही मराठी सिनेमाची वाईट अवस्था आहे का असा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्माण होतो। जर अशी जर समस्या निर्माण होत असेल तर याला दुरावस्था म्हणायचं की आव्हान म्हणायचं। पिक्चर येतो आणि कधी निघून जातो, ही जी अवस्था झालेली आहे मराठी इंडस्ट्रीची, मराठी सिनेमा उद्योगाची, याला आपण दुरवस्था म्हणायचं की नाही म्हणायचं, हा एक तेवढाच मोठा प्रश्न आहे। आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया, कारण महत्वाचा विषय आहे आपल्या सर्वांसाठी। मित्रांनो, प्रत्येक सिनेमाचा प्रेक्षक हा प्राण असतो आणि प्रेक्षकच नसतील तर त्या सिनेमामध्ये तो सिनेमाच राहत नाही, तो उरतच नाही। आणि मराठी सिनेमांना प्रेक्षक कमी असण्याची कारण कोणती आहेत याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। विचार करा, आजच्या या काळात आपल्याकडे करमणुकीचे पुष्कळ अशी साधनं आहेत। एका बाजूला जर आपण पाहिलं, बॉलिवूडचे प्रचंड मोठे मोठे बजेटचे पिक्चर आपण पाहतोय, दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमा, साऊथचे जे सिनेमा आहेत त्याच्यामध्ये RR आहे, बाहुबली सारखे आहेत, KGF सारखे आहेत, पुष्पा आहे, असे प्रचंड गाजलेले मोठमोठ्या बजेटचे, मोठमोठ्या स्क्रीनचे आपण पिक्चर या ठिकाणी पाहत असतो। आणि तिसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध आहेत। आणि हे सर्व असताना मराठी पिक्चर आहे म्हणून मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचेल का नाही पोहोचेल, हा एक तेवढाच मोठा प्रश्न आहे। म्हणजे मराठी सिनेमा लागलाय म्हणून मराठी प्रेक्षक, मराठी माणूस थिएटरमध्ये जातो का, हा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे। मराठी प्रेक्षक हा मराठी सिनेमा आहे म्हणून पिक्चर बघायला जातो का, तर याची खात्री देता येणार नाही आपल्याला। प्रेक्षकांना काय झाले, बऱ्याचदा त्यांना मजेशीर, उत्कृष्ट आणि वेगळी सिनेमांची, वेगळ्या कंटेंटची त्या ठिकाणी आवश्यकता भासत असते, गरज असते आणि ते हवं असतं। आणि जर ते नसेल तर इतर पर्याय तो शोधत असतो। महत्वाचा मुद्दा पाहूया की बजेटच्या पैशांची ताकद। म्हणजे हिंदी आणि दाक्षिणात्य बजेट जर आपण बघितलं तर शेकडो कोटींमध्ये असतं, त्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो, त्यामुळे त्यांना भव्य सेट, व्हिज्युअल इफेक्ट्स, मोठे कलाकार आणि जागतिक दर्जाची निर्मिती शक्य होत असते। मराठी चित्रपटांचं बजेट मात्र कमी असतं आणि या सगळ्या भव्यतेशी ती स्पर्धा करणे आपल्यासाठी त्या ठिकाणी जड जात असतं, कठीण होऊन बसतं। शिवाय प्रमोशन, मार्केटिंग याच्यामध्ये सुद्धा मोठा फरक आपल्याला दिसून येतो। म्हणजे बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री त्यांच्या चित्रपटांची मार्केटिंगवर अक्षरशः करोडो रुपये खर्च करत असतो। म्हणजे चित्रपट रिलीज होण्या अगोदरच त्यांचा ट्रेलर, टीजर, गाणी, टीव्ही जाहिराती, मोठे मोठे फ्लॅक्स शहरांमध्ये, आणि अशा पद्धतीने ते गावांपासून शहरापर्यंत त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात होत असते। पण मराठी सिनेमांची मात्र त्या ठिकाणी जाहिरात होताना दिसत नाही। याचं कारण आहे कमी बजेट असल्यामुळे। अनेकदा चित्रपट चांगला आहे, कंटेंट चांगला आहे, पण जाहिरात चांगली नसल्यामुळे, त्यांची गावापर्यंत पोहोच नसल्यामुळे, प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे बऱ्याचदा प्रेक्षक सिनेमा थिएटरपर्यंत पोहोचत नाही। अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण पाहत असतो की जेवढे मल्टीप्लेक्स आहेत किंवा मोठमोठे थिएटर आहेत, त्या थिएटरमध्ये
हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमा त्या ठिकाणी रिलीज होतात, तिथे दाखवले जातात, त्यांचं वेळापत्रक त्या ठिकाणी असतं. पण मराठी सिनेमांना मात्र स्थान मिळत नाही. त्यांना प्राईम टाइम जरी वेळ मिळाला शोजला तर तो सकाळी मिळतो, नाहीतर उशिरापर्यंत मिळतो. जो प्राईम टाइम आहे महत्वाचा, त्या टाइम मध्ये कोणताही मराठी सिनेमा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. जरी प्राईम टाइमला जर लागू केला तर 3-4 दिवस ते पाहत असतात आणि प्रतिसाद कमी झाला चित्रपट ते लगेच त्या ठिकाणी काढून टाकतात आणि त्याच्या ठिकाणी हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमा त्या ठिकाणी लावतो. त्यामुळं मराठी सिनेमांची पहुंच जी आहे ती कमी होताना दिसते आपल्याला. मराठी सिनेमांची स्पर्धा आहे ती दाक्षिणात्य आणि त्याचबरोबर बॉलिवूड यांच्याशी स्पर्धा आहे. आणि जर या स्पर्धा जर बघितल्या आपण तर त्या पद्धतीचं बजेट सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. याशिवाय प्रमोशन, मार्केटिंग यासाठी ते करोड रुपये खर्च करत असतात. म्हणजे पिक्चर रिलीज व्हायच्या अगोदरच त्याचा ट्रेलर, त्यांच्या मार्केटिंगसाठी, पिक्चरच्या प्रमोशनसाठी, मार्केटिंगसाठी अक्षरशः करोड रुपये खर्च करत असतात. पिक्चर रिलीज व्हायच्या अगोदरच पिक्चरचा ट्रेलर, टीजर, गाणे हे सगळं ते खूप छान पद्धतीनं आणि मोठ्या लेवलवरती ते करत असतात. टीव्हीवरती जाहिराती असतात, मोठे मोठे फ्लेक्स लागतात आणि त्यामुळं त्यांचं जाहिरात ही मोठ्या प्रमाणात असते. पण मराठी सिनेमाचं तसं नाहीये. जाहिरात कंटेंट चांगला असतो, सिनेमा चांगला असतो, पण जाहिरात कमी असल्यामुळे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. आणि जर प्रेक्षकापर्यंत पोहोचला नाही तर प्रेक्षक थिएटरपर्यंत पोहोचत नाहीत. हा एक मोठा समस्या आपल्या इथे दिसून येते. मराठी सिनेमांची गुणवत्ता ही त्याची ओळख आहे. पण आता बदलत्या काळानुसार आपल्याला कंटेंटमध्ये बदल करावा लागणार आहे आणि त्या कंटेंटवरती अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असं काही समीक्षकांचं म्हणणं आहे. काही वेळा मराठी सिनेमात विशिष्ट प्रकारच्या कथांची पुनरावृत्ती होताना दिसते आपल्याला. उदाहरण ग्रामीण कथा असतील, ऐतिहासिक शौर्य कथा आहेत किंवा डबल मिनिंग विनोदी चित्रपट आहे. प्रेक्षक आता वेगळा विषय शोधत आहेत. दाक्षिणात्य सिनेमांनी हे दाखवून दिलं आहे की स्थानिक कथा, जरी स्थानिक कथा असल्या तरी जर त्या ठिकाणी भव्यता असेल आणि सेट चांगला असेल, त्याची निर्मिती चांगली असेल, त्याचं सादरीकरण चांगलं असेल, निश्चितच तो सिनेमा प्रसिद्ध होतो. तो चांगला, जसे कांतारा, उदाहरणार्थ कांतारा सिनेमा हा स्थानिक भाषेतला तिथल्या स्थानिक विषयाला धरून ग्रामीण भागातला वनातला एक जंगलातला तो सिनेमा विश्वस्तरापर्यंत पोहोचतो. त्याला कारण काय आहे तर त्यांची निर्मिती, व्हिज्युअल इफेक्ट्स, त्याचं डायरेक्शन, त्याचं संगीत आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो सिनेमा नक्कीच लोकांपर्यंत पोहोचला. सिनेमे हिट सुपरहिट होताना दिसतात. आपल्या मराठी सिनेमांना कशाची आवश्यकता आहे? मराठी सिनेमा कुठे कमी पडतो आपला तर तांत्रिक बाबींमध्ये कमी पडतो. उदाहरणार्थ व्हिज्युअल इफेक्ट्स असतील किंवा मग साऊंड डिझाईन असेल आणि बऱ्याचदा कथानक जे आहेत त्याची मांडणी व्यवस्थित होत नाही. इथे आपल्याला खऱ्या अर्थानं प्रयोग करण्याची गरज आहे. शेवटी एवढंच म्हणेन मी, मराठी सिनेमांमध्ये प्रचंड क्षमता आहे. सैराट, बायपण भारी देवा, वेड यांसारख्या चित्रपटांनी हेच दाखवून दिलेलं आहे. वेड सारख्या चित्रपटांनी लोकांना वेड लावलेला आहे. नटसम्राट आहे, दुनियादारी सिनेमा आहे, या सिनेमांनी थिएटर गाजवलेली आहेत. तर कंटेंट जर जबरदस्त असेल, दमदार असेल तर निर्मितीचा दर्जाच उत्तम असेल, प्रभावी प्रमोशन केले गेले असेल तर मराठी प्रेक्षक नक्कीच थिएटरपर्यंत पोहोचतो. हीच अपेक्षा भविष्यातल्या सिनेमांमध्ये आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. तुम्हाला काय वाटतं, मराठी सिनेमाला प्रेक्षक कसे मिळतील? हे विचार कमेंट्सद्वारे कळवायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.